29 मार्च 2025 रोजी मिरज येथे पारंपरिक शिवजयंती हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंद माता चौकात साजरी करण्यात आली। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। तसेच मिरज शहरातील हिंदमाता चौक येथे हिंदू एकता आंदोलन शाखेच्या नवीन बोर्डचे उद्घाटन हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की हिंदू एकता आंदोलन 1980 साली राष्ट्रहितासाठी समान नागरी कायदा झाला पाहिजे, काश्मीरमधील 370 कलम हटवलं पाहिजे आणि अयोध्येत राम मंदिर उभारलं पाहिजे यासाठी आंदोलनं केली होती। यातील बऱ्याच मागण्या पूर्ण झाल्यात, त्या मागण्यांचा पूर्ण झालेला आहे। आता हिंदू एकता आंदोलन देशातील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुस्लिमांसाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करा, यासाठी हिंदू एकता आंदोलन लढा उभा करणार। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदू एकताचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता भोकरे, कार्यक्रमाचे संयोजन मिरज तालुका अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे यांनी केलं। यावेळी हिंदू एकताचे सांगलीवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, पैलवान प्रदीप निकम, किशोर झांबरे, विकास पाटील, सचिन भोसले, विजयसिंग राजपूत, कृष्णा नायडू, राहुल पवार, दीपक नायडू, प्रेम देसाई, विजय यादव, समर्थ इंगळे, यश पाटील, ओमकार गोटखिंडे, गजानन गोटखिंडे, महेश ऐतवडे, गोपाल मद्रासे, मयूर सुखशेर, स्वप्नील मुळे, शंकर हातेकर, प्रकाश कोरे, प्रज्वल कोरे, अक्षय साळुंखे, प्रदीप कदम, रोहन पाटील, अक्षय सपाटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। जयंतीचं औचित्य साधून हिंदू एकता मिरज शहरानं आज हिंदू एकताचा बोर्ड मिरज शहरामध्ये लावलेला आहे। त्याचं उद्घाटन आज मी नुकतंच या ठिकाणी केलं। या निमित्तानं मला सांगायचं आहे की 1980 साली वर्ण जाती विसरून जाऊ, हिंदू सारे एक होऊ, राष्ट्रहितासाठी समान नागरी कायदा झाला पाहिजे, काश्मीरमधील 370 कलम रद्द झालं पाहिजे आणि अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे, या मागण्या घेऊन हिंदू एकता आंदोलनाची स्थापना झाली। अयोध्येमध्ये राम मंदिर भव्य उभारलेलं आहे, त्याचबरोबर 370 कलम रद्द झालेला आहे। आता हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आपण मागण्या करतोय की हा संपूर्ण देश घुसखोर मुक्त, रोहिंगे मुक्त, बांगलादेशी मुक्त, मुसलमान मुक्त देश केला पाहिजे। यासाठी घुसखोर मुक्त महाराष्ट्र करा, घुसखोर मुक्त देश करा। त्याचबरोबर मुस्लिमांच्यासाठी लोकसंख्या जनसंख्या नियंत्रण कायदा या ठिकाणी आणा, अशा मागण्या या ठिकाणी या भविष्य काळामध्ये हिंदू एकता आंदोलन करेल। यासाठी हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये ठिकठिकाणी शाखा स्थापन करून आपली पुढची जी ध्येय धोरणं आहेत ती सगळी लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे, संपूर्ण राज्यातले गडकिल्ले इस्लामिक अतिक्रमण मुक्त केले पाहिजेत, या मागण्यासाठी हिंदू एकता आंदोलन या संघटनेमध्ये मिरजेतल्या प्रत्येक भागातल्या घरातल्या कार्यकर्त्यांनी हिंदूंनी त्या ठिकाणी सभासद व्हावं आणि हिंदू एकता आंदोलनाची अशी ताकद वाढवावी की देशद्रोही औलाद या मिरजेमधून पाकिस्तानला पळून गेली पाहिजे, एवढी दहशत हिंदू एकता आंदोलनाची निर्माण करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।